हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक नमस्कार जी। भगवान आणि मानव धर्म आणि मानव धर्माची का गरज पडली? का गरज पडली? कारण आपण मानव नव्हतो का? मानव होतो, मानव होतो, पण मानवाचे कार्य करत नव्हतो। मग मानवाचे भगवंताने आपल्याला मानव जन्म दिला आणि मानवाला बुद्धी दिली। त्या बुद्धीप्रमाणे माणूस आपल्या चालाकीने, फार हुशारीने मोहमाया अहंकारामध्ये बसला आणि त्याच्यात आपल्यावर ते दुःख आले आणि दुःख आल्यामुळे माणूस वाटेल त्या ठिकाणी पायऱ्या वेळा पडू लागला। ज्याने आपल्याला सांगितलं त्या ठिकाणी गेलो, वैद्याकडे गेलो, डॉक्टरकडे गेलो, हकीमकडे गेलो, पण कुठल्याही पद्धतीचा आपल्यावर कोणताही परिणाम झाला नाही। शेवटी महानदेवी बाबा जुमदेवजींनी एवढी मोठी दैवी शक्ती प्राप्त केली आणि या दैवी शक्तीचा प्रचार आणि प्रसार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करून हे दैवी शक्तीचा प्रसाद आपल्यापर्यंत पाठवला। आता तो प्रसाद आपल्याला मिळाला, सन्मानी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनातून आपल्याला तो प्रसाद आपल्यापर्यंत पोहोचला। आता प्रसाद कसा घेतला आपण हे आपल्यावर अवलंबून आहे। बाबांनी समान प्रसाद वाढवून दिला, कोणालाही भेदभाव केला नाही। तो प्रसाद आपण घेतला। प्रसाद घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी आपल्याला अनुभव आला की त्या दुःखातून आपण मुक्त झालो। जे दुःख आपल्यावर होते त्या दुःखातून आपण मुक्त झालो। हळूहळू मुक्त झाल्यानंतर आपली परिस्थिती बदलली। परिस्थिती कशी बदलली? पण जे बाबांनी सांगितले की अनेक वाईट व्यसन बंद झालं, त्या वाईट व्यसनातून मिळणारा जो आपला थांबला, तो थांबल्यामुळे आपली परिस्थिती उंचावली। म्हणून बाबांनी म्हटलंय की या मार्गात तत्वसत्व नियमाला जो वागेल तो कधी दुखी आणि कष्टी गरीब राहू शकणार नाही। पण जो या मार्गात प्रवेश केल्यानंतर जर दुखी कष्टी होत असेल तर याला सर्वस्वी जबाबदारी आपले कर्म असतात। आपलं कर्म कसं असलं पाहिजे? सुरुवात ज्याच्यामुळे आपल्या ज्या कर्मात दुःखी, ज्या कर्मामुळे आपण दुःखी झालो ते दुःख, ते कर्म आपण दुरुस्त केलं पाहिजे। ज्याचे चांगलं कर्म असेल त्याला चांगलं फळ मिळेल, ज्याचे वाईट कर्म असेल त्याला वाईट फळ मिळतील। पण माणूस कसा आहे, आपण मार्गात आलो, मार्गात आल्यानंतर काय झालं? सुखी समृद्धी मिळाली, नव हवन संपलं, मग आपण काय झालो? फार मोठा झालो। आपल्याला फार मोठं झालं, आपण फार मोठा आहोत। त्याच्याही पेक्षा मी मोठा, त्याही सेवकापेक्षा मी मोठा, त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा मी मोठा। त्या पदाधिकाऱ्यांना मी मानतच नाही। कशाला मानू? पदाधिकाऱ्यांना कशाला मानू? कोण आहेत ते? अरे ते आपण शिवकाळनी कितीतरी लीडने 15 लोकांना या ठिकाणी बसवलं, म्हणजे ते बाबांचे आदेश आहेत त्यांना, त्या बाबांच्या आदेशाप्रमाणे ते तिथपर्यंत पोहोचले। मग आपण जे मंडळाचे पदाधिकारी आज आहेत त्यांना माना, उद्या त्याच्यानंतर दुसरे येतील त्यांना माना, त्याच्यानंतर तिसरे येतील त्यांना माना। आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विरोध करू। मंडळाचा आदेश बाबांचा आदेश असतो, बाबांच्या आदेशाप्रमाणे आपल्याला सर्वांना वागायचं आहे। बाबांच्या आदेशाप्रमाणे सर्वांना वागायचं आहे। कारण मला असं एक माझ्या अनुभवातून असं आलं, नवीन पदाधिकारी जेव्हा निवडून आले ते मानायला तयार नाही, कोणीही तयार नाही। मार्गदर्शक सुद्धा म्हणायला तयार नाही, मार्गदर्शक सेवक म्हणाले तयार नाही। मग अशा मार्गदर्शकांना, अशा सेवकांना मंडळाने त्याच्यावर वचन ठेवणंच पाहिजे। कारण आपण जेव्हा सैल सोडलं तर सैरावरा पडेल, वाटेल ते काम करेल, म्हणून त्यांना सैल सोडू नका, त्यांना बंदिस्त करा। तत्वशब्द नियमाला जो कुणी कोणताही सेवक असो, कोणताही मार्गदर्शक वागेल त्याला कसलीही भीती नाही, कोणाचीही भीती नाही, कोणाचीही भीती नाही। कर्म चांगले असले कोणाचीही भीती नाही, कुठल्याही व्यक्तीची भीती नाही, कोणत्याही पदाधिकाऱ्याची भीती नाही, जर तो त्याचे कर्म चांगले ठेवेल तर।
बाबांनी तत्वशब्द नियमानं सर्वांना वागायला सांगितलं. आपण सर्वजण वागलो, कारण आपल्याला आपलं कुटुंब दुरुस्त करायचंय. कुटुंब या मार्गात आपलं पण कशासाठी आलो? कुटुंब नाही. पुढच्या व्यक्ती काय करते याच्याकडे लक्ष देऊ नका. माझे कुटुंब कसं आहे, कसं राहील, कसं त्याला प्रगती पथावर नाही हे समजण्याचं, हे काम करण्याचं काम कुटुंब प्रमुखाचे आहे. कुटुंबामध्ये पती पत्नी असतात, मुलं बाळे असतात. मुलं बाळांना शिकवणे आहे. काय शिकवलो आपण? कुटुंब जर बदलेल तर मुलंही वागणार नाही. आपली खरी संपत्ती कोणती? किती तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे, किती गाडी आहे, किती बंगले आहेत तुमच्याकडे, कोण तुम्हाला विचारणार आहे? कोण विचारणार आहे तुम्हाला? कोणीही तुम्हाला विचारणार नाही. तुम्हाला फक्त हेच विचारलं जाईल, तुमच्याकडे मुलं किती, काय करतात आणि कसे वागतात, यावर जास्त भर दिलं पाहिजे. आणि ज्याचे कुटुंब खरोखरच सत्यमर्यादा प्रेमाच्या वागत असेल तर मुलं सुद्धा त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतील आणि चांगल्या पदावर जातील. कुटुंब चांगलं दुरुस्त होईल. म्हणून जो सांगते त्याच्याकडे देऊ नका, लक्ष देऊ नका. खरोखर सत्यमर्यादा प्रेमानं वागा असं जर तो सांगत असेल त्याच्याकडे लक्ष द्या. अन्यथा दुसऱ्याकडे लक्ष देऊ नका. आणि बाबाचा आदेश हा मंडळाचा आदेश आहे. म्हणून तत्वशब्द नियमना बघा. पण ही आपल्या कुठे एवढी मोठी दैवी शक्ती कुठेही भेटणार नाही, कुठेही नाही. सकाळी उठतो, सायंकाळी उठतो. सकाळी उठतो, विनंती करतो, मागतो. सायंकाळी जातो, माफी मागतो. पण बाबांना काय पाहिजे? आपण मागतो पण बाबांना द्यायचंय काय? द्यायचंय सत्य मर्यादा प्रेमाचं सूत्र आचरण द्यायचंय. बाबांनी ही दैवी शक्ती फुकटात दिली नाही. सत्य मर्यादा प्रेमाचे जो आचरण करेल तोच खरं या मार्गात टिकेल, त्याचीच खरी प्रगती होईल. आणि हे करणं गरजेचं आहे. हे मिळेल कुठून? त्यासाठी बाबांनी चर्चा बैठक आयोजित केली आहे. या चर्चा बैठकीला मध्ये प्रत्येक कुटुंबाला जाणे गरजेचं आहे. कारण चर्चा बैठक बाबांनी शिकवण्याचं माध्यम सांगितलंय. जर चर्चा बैठक नसती तर आपण शिकलोच नसतो. म्हणून बाबांनी ही चर्चा बैठक आयोजित केली. या चर्चा बैठकीला प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जन त्या ठिकाणी गेलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. कारण शिकणे आहे. मरेपर्यंत आपण शिकलो नाही, शिकत नाही. शिकण्याचा प्रयत्न करा आणि बाबाच्या आदेशाच्या तत्वशब्द नियमाचं पालन करा असे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. मी सुद्धा पालन करण्याचा प्रयत्न करेन असे मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आदरणीय सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद साहेब. सुंदर असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी आमच्या शिवकांना केलेलं आहात. आपल्या मार्गदर्शनामधून प्रकर्षाने आपण सांगितलेलं आहात की या मार्गामध्ये वाट भटकवणारे बरेच भेटतील आहेत, परंतु एका कानानं ऐकायचं, त्याचं मनन चिंतन करायचं, काय खरं आहे काय खोटं आहे याचं मनन चिंतन करायचं आणि त्याच्यानंतरच निर्णय घ्यावा. कारण पाठीमागे बोललेली गोष्ट जर आपल्याला ऐकायला मिळाली तर थोडस लवकर लागते. त्यामुळे वाट भटकवणाऱ्यांपासून सावधान राहण्याचं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहात. त्याबद्दल धन्यवाद. अगदी सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी आपण दिलात त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद मानून